शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी शिवनेरी गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावलेला आहे। शिवनेरी गडावर हेलिकॉप्टर लँडिंग होत असताना बॅरिकेडचा अडथळा निर्माण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शिवजयंती दिवशी बुधवारी शिवनेरी गडावर हेलिपॅड तयार केले होते। हे हेलिपॅड आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने असं समजलं जात आहे। या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार असे चौघेही होते। या हेलिकॉप्टरला लँडिंग करताना हेलिपॅड भोवतीचे सुरक्षितरित्या बॅरिकेड्स उभारले होते, त्यामुळे धोका निर्माण झाला होता। त्यामुळे काही काळ हे हेलिकॉप्टर हवेत स्थिरावलं होतं। हेलिकॉप्टर लँडिंगचा व्हिडिओ आता समोर आला आहे। मात्र पायलटने सावधानता बाळगून पश्चिमेकडे आलेल्या हेलिकॉप्टरचं पूर्व पश्चिम असं लँडिंग न करता हेलिकॉप्टरची दिशा पूर्वेकडून दक्षिणेकडे केली आणि हे हेलिकॉप्टर दक्षिण उत्तर असे सुरक्षितरित्या लँडिंग केले। हेलिकॉप्टर उतरल्यावर पायलटने हा प्रकार संबंधित विभागाला सूचित करून ही गंभीर चूक त्यांना लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिकेड्स तिथून हटवण्यात आले। या अगोदर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी दुर्घटना होता ते बचावले होते। त्यामुळे या पद्धतीच्या बेजबाबदार नियोजनावर प्रश्नचिन्ह आता उभे राहिली आहेत। मुख्यमंत्री फडणवीस गेल्या 8 वर्षात 5 वेळा अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेपासून बचावले आहेत। गडचिरोली येथे 2017च्या दौऱ्यात असताना अशीच घटना घडली होती। त्यानंतर 2018 मध्ये भाईंदर, 2019 मध्ये अलिबाग, रायगडमध्ये लँडिंग करताना आणि 2023 मध्ये जामनेरला उड्डाणाआधीच पायलट दक्ष असल्याने दुर्घटना टळली होती। त्यानंतर आता 2025 किल्ले शिवनेरीवर लँडिंग करताना हेलिकॉप्टर लँडिंग दरम्यान ही घटना आता घडली आहे। आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।